आज आपण मसाले भाताची रेसिपी बघणार आहे। यासाठी लवंग थोडे दालचिनी, धने, त्याच्यानंतर एक तमालपत्र, 2 मिरच्या, बदाम फूल या ठिकाणी मी वापरलेला आहे। वाटीभर मटार, अर्धी वाटी गाजर, तांदूळ आणि गोडा मसाला या ठिकाणी मी घेतलेला आहे। प्रथम 1 वाटी तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। यातील सर्व पावडरचं कोटिंग म्हणजेच स्टार्च आपण पूर्णपणे काढून घेणार आहोत। म्हणजे भात करत असताना याची लज्जत आणखीन वाढते। छान धुवून घ्यायचा आहे हा तांदूळ आणि धुवून घेतल्यानंतर तो एका साईडला ठेवून टाकायचा। आता आपण एक पातेलं गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। यामध्ये 2-3 चमचे तेल छान तापवून घ्यायचं। हे पातेलं प्रथम दुसरा चमचा तेल मी वापरलेला आहे आणि हे तिसरा चमचा तेल वापरलेलं आहे। आता यामध्ये थोडंसं तूप घालणार आहे। तेल आणि तूप एकत्र घालून मसाले भात केला तर त्याची टेस्ट आणखीनच सुंदर येते आणि लहान मुलांसाठी सुद्धा हा अतिशय पौष्टिक असा भात तयार होतो। तूप घातल्यानंतर पातेलं गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत। मोहरी छान तडतडली की मग यामध्ये आपण सर्व भाज्या वापरणार आहोत। प्रथम सर्व खडे मसाले, दालचिनी, धने, लवंग, मिरे, हे सर्व खडे मसाले, वेलदोडे, हे सर्व खडे मसाले या ठिकाणी वापरणार आहोत। त्यानंतर 2 मिरच्या कट करून घेतलेल्या 2 मिरच्या, आपण या ठिकाणी छान परतून घेतलेल्या आहेत तेलामध्ये, पाहू शकता तुम्ही। त्यानंतर अर्धी वाटी गाजर घातलेला आहे, तेही छान परतून घेणार आहोत। आणि एक बाउल भरून आपण या ठिकाणी मटार घेतलेले, ते पण घातले। तुम्ही पाहिजे तर आणखीन यामध्ये भाज्या ॲड करू शकता। वांगी, बटाटा, कांदा अशा भाज्या तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता। आता या ठिकाणी छान परतून घेतल्यानंतर इथे जे आपण तांदूळ धुवून घेतलेले 1 वाटी तांदूळ, ते तांदूळ इथे मी घालून भाजून घेणार आहे। भाजून घेणार आहोत। यासाठी मी आता इथे जे पाणी ठेवलेलं ते उकळी आलेली आहे, त्या पाण्याला आता या ठिकाणी 1 वाटी तांदूळ छान परतून घेणार आहोत। तांदूळ छान परतल्यामुळे आपल्या मसाले भाताला एक छान अशी चव येते आणि हा छान भाजलेल्या तांदळाचा जो भात तयार होतो ते अगदी ट्रॅडिशनल त्याला चव येते। थोडासा गोडा मसाला घातलेला आहे, त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आणि हळद या ठिकाणी मी वापरलेली आहे। हळद ही ऑप्शनल आहे, कोणाला आवडत असेल तर वापरा, जर कोणाला आवडत नसेल तर नाही वापरली तरीसुद्धा चालेल। खरपूस असा हा तांदूळ या ठिकाणी भाजून घेतला म्हणजे शिजायला सुद्धा वेळ लागत नाही। आणि चवीनुसार मीठ तसेच यामध्ये ॲड केलेलं आहे। आता थोडासा लो टू मीडियम हीटवर गॅस वाढवून घ्यायचा आणि हा छान तांदूळ परतून घ्यायचा। जितका जास्त वेळ आपण तांदूळ हा परतून भाजून घेऊ तितकीच या भाताची चव वाढते। या पद्धतीने करून बघा, तुमच्या घरातील लहान मुले बोटे चाटून हा भात खातील आणि तुम्हाला अतिशय आवडेल। 1 वाटी तांदळासाठी 3 वाटी पाणी मी गरम करून घेतलं होतं, ते 3 वाटी पाणी या ठिकाणी मी घातलेलं आहे, ॲड केलेलं आहे। आता याला छान एक उकळी आल्यानंतर पाहू शकता इथे या तांदळाला छान उकळी आलेली आहे। गॅस बारीक करायचा आणि ही ताटली झाकून ठेवायची आणि भात हा शिजवून घ्यायचा आहे।
हा छान आता या ठिकाणी भात शिजलेला आहे आणि आता हा आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत. सर्व करताना सुद्धा या पद्धतीने सर्व करून बघा, मुलांना नक्की आवडेल हा मसाले भात. तुपाची धार त्याच्यावर सोडा आणि थोडीसं खोबरं, किसलेलं खोबरं, ओलं खोबरं असेल तरीही तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आणि थोडीशी कोथिंबीर. या पद्धतीने करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की मला सबस्क्राईब करा. थँक्यू.